मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुद्धा जास्त आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री पदाबद्दल पेच सोडवण्याबद्दल दोन्ही बाजूंचं काय ठरलंय पाहूयात। कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदाच पक्षश्रेष्ठींनी थेट दिलंय। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं सामना रंगला होता, तर महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून थेट मिळत नव्हतं। मात्र आता अमित शहांनी मुख्यमंत्री कोण होणार ते सांगून टाकलंय। आपने जो पूछा मुख्यमंत्री का सवाल, इसका मैं जवाब दे दूं, क्योंकि काफी लोगों के हाथ जो खड़े हुए उसके बाद खड़े नहीं होंगे। अभी महाराष्ट्र में युति सरकार का नेतृत्व एकनाथ शिंदे जी कर रहे हैं। एकनाथ शिंदे जी हमारे मुख्यमंत्री हैं और चुनाव के बाद मुख्यमंत्री कौन होगा, तीनों पार्टियां इकट्ठा बैठकर इसका तय करेगी। हम शरद पवार जी को कोई मौका नहीं देंगे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार यावर शरद पवारांनीही सविस्तर उत्तर दिलं। एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीतले नेते मंडळी बसून यावर चर्चा करू। जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्यांचा नेता मुख्यमंत्री होईल। ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील आम्ही त्यांना विनंती करू की तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडा। आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा असेल। याचाच अर्थ ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री। माझ्या पक्षाचं हेच धोरण आहे। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा सर्वात आधी व्यक्त केली ती उद्धव ठाकरेंनी। त्यासाठी त्यांनी दिल्ली दौराही केला। एवढंच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपला उमेदवार जाहीर करावा, आपण पाठिंबा देऊ असं व्यासपीठावरच आव्हान दिलं। काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी आहे। पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दावेदार आहेत। पटोलेंना मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर खेचून आणू अशी पटोलेंच्या कार्यकर्त्यांची भाषा आहे। मुख्यमंत्री पदाबद्दल आतापर्यंत पवार बोलणं टाळत होते, मात्र आता ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं पवारांनी निवडणुकीला काही दिवस उरलेले असताना स्पष्ट केलंय। अमित शहांनी सांगलीमधल्या सभेत देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले होते। 20 तारीख को समग्र महाराष्ट्र के अंदर मतदान होना है और आप लोगों को वो मतदान में निर्णायक भूमिका लेनी है। मैं महाराष्ट्र में 1.5 महीने पहले पूरे महाराष्ट्र का दौरा किया हूं। जहां जहां गया, विदर्भ गया, मुंबई गया, कोंकण गया, कोल्हापुर गया, उत्तर महाराष्ट्र जलगांव गया, जहां गया वहां एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना। राज्यात भाजप सगळ्यात जास्त म्हणजे 152 जागा लढवत आहे। निवडणुकीनंतर भाजप एक नंबरचा पक्ष झाला तर अर्थातच भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करेल। मुख्यमंत्री पदाच्या शब्दावरनं भाजपचं ठाकरेंच्या शिवसेनेशी फिसकटलं। मात्र भाजप सत्तेत येऊनही आणि सर्वाधिक आमदार असूनही गेली 5 वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिला। नुकतीच अमित शहांनी शिंदेंना भाजपनं केलेल्या त्यागाची आठवण करून दिली। त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदावर तडजोड मुळीच करणार नाही। भाजपमध्ये निवडणुका फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जात आहेत। फडणवीसांनी प्रत्यक्ष कधीच मुख्यमंत्री पदावर दावा सांगितलेला नसला तरी फडणवीसांचा दावा असणारच। पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा भाजपपेक्षा आणि ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षाही जास्त राहिला होता। त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्याची शिंदेंची तयारी आहे। दुसरीकडे अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेसाठी अजित पवारांची गरज कुणाला भासणार यावर सगळं अवलंबून आहे। 2019ला मातोश्रीमध्ये बंद दाराआडमध्ये मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा दावा ठाकरेंनी केला। नेमक्या याच भूमिकेमुळे युती तुटली आणि महाविकास आघाडीचं अस्तित्व निर्माण झालं। कालांतराने महाविकास आघाडीमधील सुद्धा 2 गट वेगवेगळे फुटले आणि नव्यानं परत एकदा महायुती सरकार आलं। या सगळ्या घडामोडी पाहता यंदा मोठे नेते कोणतेही मुख्यमंत्रीपदाचा शब्द द्यायला तयार नाही आहेत।
निकाल आल्यावर आकडे नेमके कुणाचे यानंतरच चर्चा करू ठरवू अशी भूमिका घेत आहेत. कदाचित हेही देखील त्यामुळेच. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.